सरकारची प्रतिमा मलिन होईल असं कोणतंही कृत्य करू नका. मित्रांनो, असा दम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना दिला आहे. मित्रांनो, काल परवाच शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीची बैठक झाली. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून सर्व कार्यकर्ते आले होते. ती बैठक पार पडल्याच्या नंतर अमित शहा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे जे काही मंत्री आहेत, नवनिर्वाचित मंत्री आहेत, त्यांना सोबत घेऊन त्यांची मीटिंग घेतल्याची चर्चा येत आहे किंवा सर्व मंत्र्यांची कानपिचकी घेतल्याची देखील चर्चा येत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये बीड प्रकरणावरून वातावरण तापलेलं आहे. कायदा व सुव्यवस्थेवरती सामान्य जनतेमधून प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे सरकारवरती देखील प्रश्न उपस्थित होत असतात. शासनाच्या कार्यप्रणालीवरती देखील प्रश्न उपस्थित होत असतात. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मंत्र्यांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत असं देखील म्हणावं लागेल. त्यांनी सांगितलं आहे की सरकारची प्रतिमा मलिन होईल असं कोणतंही काम करू नका. राज्यांच्या आणि केंद्राच्या ज्या काही योजना आहेत त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्या योजनाची सर्व माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचावा. त्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचावा. तसंच मित्रांनो, सामान्य माणसाचा जनसंपर्क देखील वाढवा असं अमित शहा यांनी सांगितलं आहे. विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत असं यश महाराष्ट्रामध्ये भेटलं आणि त्याहून अधिक म्हणजे स्वतंत्र बीजेपीला यामध्ये चांगल्या जागा भेटल्या, ज्यामध्ये बीजेपीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. त्याचबरोबर जे सोबत मित्र पक्ष आहेत त्यांना देखील प्रशासनामध्ये समाविष्ट करून घेतला आणि हे महायुतीचं सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहे. परंतु हे कार्य करत असताना सरकारची जी काही प्रतिमा आहे ती जनसामान्यामध्ये मलिन झाली नाही पाहिजे. सरकार आपलं काम करत आहे आणि एक चांगलं सरकार आहे असं प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या कृतीतून आणि वागण्यातून दाखवलं पाहिजे असं सूचक वक्तव्य अमित शहाजींचं या स्टेटमधून दिसून येत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही बीड प्रकरण किंवा परभणी प्रकरण आहे त्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. त्या दोन्ही प्रकरणावरती तपास यंत्रणा कार्य करत आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचं देखील